गेल्या 2-3 महिन्यांपासून थंडीचा कडाका हा मोठ्या प्रमाणावर जाणवला होता आणि त्याचमुळे आता जी आंब्याची झाडं आहेत त्यांना सुद्धा मोहर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आलेला पाहायला मिळतोय. हळूहळू या झाडांनी आता फळधारणा धरायला सुरू केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर विविध ठिकाणी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना फळबागेत जाऊन बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येते. या फळबागेचं नियोजन कसं करावं या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येते. मी आता पुण्याच्या भोर तालुक्यातील उतरवली गावच्या अरुण शिवतरे या शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी कृषी अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी या सर्व शेतकऱ्यांना एकत्र त्यांनी बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी मार्गदर्शन जे आहे ते या फळबागेबाबत करतायत. फळधारणा नुकतीच खरं तर आंब्याच्या या मोहरांनी धरायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आंबा मोहर संरक्षण त्याचबरोबर फळगळ होऊ नये या झाडांच्या मोहराची याबद्दल ते मार्गदर्शन जे आहे ते शेतकऱ्यांना करतायत. शेतकरी त्यांच्या अडचणी त्यांना येणाऱ्या शंका ज्या आहेत त्या कृषी अधिकाऱ्यांना विचारतात आणि त्याचं निरसन जे आहे ते कृषी अधिकारी या शेतकऱ्यांना करताना पाहिलं म्हणतात. आपल्यासोबत कृषी अधिकारी आहेत. कशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करताय बांधावर जाऊन आता सध्या पाहिलं तर शेतकऱ्यांना फळगळ होऊ नये यासाठी मार्गदर्शन करताय कशा प्रकारची मार्गदर्शन? येस, आता आपण बघतोय मोहर संरक्षणासाठी आपण यांना एक उपाय सांगितला की त्याच्यामध्ये म्हणजे परागीभवन जास्त प्रमाणात होण्यासाठी आपण 1 लिटर ताक घ्यायचं. 1 लिटर ताकामध्ये पावशेर गूळ म्हणजे पाव किलो गूळ मिश्रण करायचं. त्यानंतर 10 ग्रॅम वेलची पावडर त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते 13 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून 15 लिटरच्या फवारणी पंपामध्ये त्याच्यातून आपल्याला हे सर्व फवारणी करायची आहे. मग याच्यामध्ये आपण काय वापरले ताक वापरलेलं आहे. तर ताक हे एक अँटी फंगल म्हणजे बुरशीनाशक म्हणून त्या ठिकाणी कार्य करतं. त्यामुळं बुरशीचा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न सुटतो. त्यानंतर आपण वापरलेले गूळ आणि वेलची तर याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात. तर हे सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा ती झाडांना त्याची गरज असते ते सुद्धा त्यातून मिळतात. त्याचबरोबर हे फवारल्यामुळे एक चांगल्या प्रकारचा सुगंध आल्यामुळे माशा अट्रॅक्ट होतात आणि माशा आकर्षित झाल्यामुळं त्या ठिकाणी परागीभवनाचं प्रमाण वाढल्यामुळे फ्रूट सेटिंगचं प्रमाण वाढतं आणि त्यामध्ये आंब्याची फळधारणा जास्त प्रमाणात होण्यास मदत होते. म्हणजे थोडक्यात तुम्ही आंबा मोहर लागल्यापासून आंबा मोहर ते हार्वेस्टिंग पर्यंत सर्व प्रकारचं मार्गदर्शन तुम्ही एक प्रकारे शेतकऱ्यांना करता. आणि फळं जे आहेत ती वाटाण्याच्या आकाराची झाल्यापासून आपण वापसा कंडिशन आपल्या फळबागेत टिकवायची आहे आणि दर 15 दिवसाला आपल्याला 50 लिटर पाणी त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि आपल्याला आच्छादन करून घ्यायचं आहे. कंपल्सरी आच्छादन करणं हे आपल्या म्हणजे पाणीची बचत करण्यासाठी कंपल्सरी आहे. म्हणजे आच्छादन केलंच पाहिजे. एक अर्धा फुटाचं आच्छादन पूर्ण राऊंड शेपमध्ये. त्याचबरोबर आपण एक मधमाशांची स्टिंगलेस हनीबी असं एक म्हणतात डंकविरीत जी मधमाशी चावत नाही ती खास करून पॉलिनेशनसाठी परागीभवनासाठी फळधारणा वाढवण्यासाठी त्या ठिकाणी वापरली जाते. तर ही डंकविरीत मधमाशीची एक जरी पेटी या ठिकाणी ठेवली तरी याच्यामध्ये फळधारणेमध्ये वाढ होऊन त्या शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत जे खरं तर मार्गदर्शन घेतात कृषी अधिकाऱ्यांकडून. मार्गदर्शनाचा फायदा होईल असं वाटतं का? हो, निश्चितच होणार आहे फायदा. हो, प्रत्येक शंकेचं निरसन कृषी अधिकारी करतायत. आमच्या हे होते अडचणी ते सांगितलं त्यांनी त्या पद्धतीने उपाययोजनाही सांगितलं त्याच्यावर आम्हाला आता. म्हणजे कृषी विभागाकडून पूर्णपणे मार्गदर्शन चांगलं मार्गदर्शन होते. ते प्रत्यक्ष त्यांनी पाणी केलं आणि काय करायला पाहिजे आपल्याला आणि यात बदल काय करता येईल कसा वाढवता येईल उत्पन्न त्यांच्याबद्दल त्यांनी अतिशय उत्तम अशी माहिती दिली. आपण पाहतोय की कृषी विभागाकडून बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या फळबागेत जाऊन अशा पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येते जेणेकरून फळगळ होणार नाही आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळेल अशी कुठेतरी कृषी विभागाकडून प्रयत्न जे आहेत ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.